नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPA-IAS अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमीचं असणारा सगळ्यात महत्त्वाचा मोटिव्ह हाच आहे. UPSC आणि MPSCच्या असणाऱ्या एक्झामच्या अनुषंगाने तयारी करत असाल तर तिथं तुम्हाला कन्सेप्ट वाईज आणि कंटेंट वाईज असणारा स्टडी करणं रिक्वायर्ड असतो. अशा कंडिशन्समध्ये सध्या एक सगळ्यात महत्त्वाचा रिपोर्ट या असणाऱ्या जुलै महिन्याच्या निमित्तानं चर्चेमध्ये येतोय, तो म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या माध्यमातून आलेला रिपोर्ट, ज्यामध्ये पावसाचं प्रमाण हे 1901 च्या असणाऱ्या कालावधीनंतर एवढ्या वर्षाच्या गॅप नंतर 2026 मध्ये जून महिन्यात झालेला पाऊस हा भयंकर पद्धतीनं कमी झालेला आहे. जवळपास 40% गॅप त्या असणाऱ्या पर्जन्याच्या अंतर्गत येतो. मग याचा असणार कॉन्सिक्वेन्सेस, याचा परिणाम तुम्हाला जुलैमध्ये दिसेल का? त्यानंतरच्या येणाऱ्या असणाऱ्या संपूर्ण मान्सूनच्या सीझन मध्ये तुम्हाला दिसेल का? आणि त्या असणाऱ्या घटना जर एल निनोच्या असणाऱ्या इम्पॅक्टमुळे होत असतील तर त्याचा असणारा कॉन्सिक्वेन्सेस या असणाऱ्या संपूर्ण वर्षभरामध्ये कशा पद्धतीने भारताला इव्हनली जगाला त्या ठिकाणी फेस करावा लागेल, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या असणाऱ्या सेशनमध्ये या ठिकाणी डिस्कस करूया. चला, या असणाऱ्या सेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असेल आपल्या या ठिकाणी, तर रेफरन्सेस काय मांडला जातोय ते पहिल्यांदा बघा. 2026 मान्सून संकट आणि त्याचे असणारे सर्वसमावेशक परिणाम या असणाऱ्या रिपोर्टला हायलाइट करायचं आपल्याला. आणि हे कशासाठी हायलाइट करायचं? जीएसचा पेपर 1 जो आहे ना आपल्याला UPSC MPSCच्या असणाऱ्या मेन्सच्या अंतर्गत जिओग्राफीच्या अनुषंगाने तुम्हाला हा मुद्दा कव्हर करायचा आहे. जीएसच्या पेपर 3 मध्ये अर्थव्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन, इकॉनॉमी आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या अँगलमध्ये पण तुम्हाला हा मुद्दा कव्हर करायचा आहे. सोबतच केस स्टडीज तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. त्यांना केस स्टडीचा रेफरन्स पाहिला तर याच्यामध्ये तुम्हाला सध्याचं मान्सून संकट हे उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र, ट्रॉपिकल मेट्रोलॉजी आणि स्थूल अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि कृषी धोरण, ऍग्रीकल्चर पॉलिसी यांच्यातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी एक ज्वलंत एक्झाम्पल आहे. कारण एन्व्हायरमेंटल असणाऱ्या डिसिजन्स वरती किंवा एन्व्हायरमेंटल सिच्युएशन वरती, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स वरती गव्हर्नमेंटला स्वतःची पॉलिसी फिक्स करावी लागते. आणि या सोबतच पॉलिसी फिक्स करत असताना मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे असणारे कशा पद्धतीचे असणारे इम्पॅक्ट, त्यांचे असणारे जे एक प्रकारचे प्रेडिक्शन्स असतील, त्याचा असणारा फायदा की तोटा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून पॉलिसी क्रिएट करणं आवश्यक असणार आहे. तर त्याचं असणार एक सुसूत्रीकरण कसं होईल याच्यावरती आपल्याला विशेष लक्ष देणं आवश्यक असणार आहे. मग त्याच्यासोबत आता रिपोर्ट काय येतो या ठिकाणी, तर सामान्यपेक्षा असणारा जो काही पर्जन्य आहे का तो तुम्हाला लो कंडिशन मध्ये दिसतोय. आणि तो किती होतो या ठिकाणी? सरासरीपेक्षाही. महत्वपूर्ण मुद्दा काय? जुलै 2026 मधील पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 94% कमी राहण्याचा अधिकृत अंदाज आहे. म्हणजे जो जनरली ऍव्हरेज पर्जन्य पडतो का त्याच्यामध्ये सुद्धा 94% असणारा लोअर प्रेडिक्शन असणार आहे या असणाऱ्या मान्सूनचा, या असणाऱ्या पर्जन्याचा उल्लेख या ठिकाणी येतो. सोबतच काय बघितलं, जून 2026 मध्ये नोंदवली गेलेली एक विनाशकारी पावसाची तूट आहे. किती तूट आहे ती? 39 ते 40% तूट आहे. अतिशय भयंकर तूट आहे. पाऊस जून मध्ये झालाच नाहीये. आणि तो उल्लेख करत असताना तो 5वा सर्वात कोरडा जून दिसतोय आपल्याला. 1901 नंतर ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत चिंताजनक असणारी परिस्थिती आता जग फेस करतोय. साहजिक आहे, भारतही या ठिकाणी आपल्याला फेस करताना दिसतोय. याच्यासोबत काय पाहायचं या ठिकाणी, 2026 असणारा मान्सून कमकुवत करणारे असणारे मुख्य हवामान शास्त्रीय कारण कोणते असतील, कशामुळे हा असणारा मान्सून कमी होतोय, याच्या कारणाचा उल्लेख केला तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा द थ्रेट काय असेल इथं? अल निनो आणि वेगवेगळे असणारे डिस्ट्रॅक्टर्स याच्यामध्ये येतात. अल निनोचा उल्लेख पाहिला तर पॅसिफिक ओशनच्या अंतर्गत अल निनोचा असणारा इम्पॅक्ट खूप मोठ्या पद्धतीने होतोय. आणि हा अल निनो भारतातल्या असणाऱ्या पर्जन्याला इम्पॅक्ट करत असतो. कारण का, जर तुम्ही या ठिकाणचा असणारा मिडल पॅसिफिक झोन असेल, आता मिडल पॅसिफिक झोन सोबतच बघितलं त्या ठिकाणी तुम्ही, तर ईस्टर्न पॅसिफिक झोन असेल, पूर्वेकडचा असणारा पॅसिफिक झोन म्हणजेच कुठला, तर अमेरिकन कॉन्टिनेंटच्या असणाऱ्या साऊथ कॉन्टिनेंटला या ठिकाणी अटॅच असणारा भाग, आणि तो मध्याचा असणारा पॅसिफिक भाग, याच्यामध्ये आता सध्याला हीट वेव्हच्या अनुषंगाने असणारे मुद्दे हायलाइट होताना दिसतात. आणि त्या असणाऱ्या कंडिशनचा इम्पॅक्ट तुम्हाला युरोपमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. आणि युरोपमध्ये जवळपास 1000 पेक्षाही जास्त लोकांचे असणारे मृत्यू या ठिकाणी होताना दिसतात त्याच असणाऱ्या हीट वेव्हच्या इम्पॅक्टमुळे. आता तिथं इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने असणारे जे कन्स्ट्रक्शन आहे का त्याचा इम्पॅक्ट आहे, पण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. म्हणून तिथं आता काय होतंय, एक सगळ्यात महत्वाचं असणारा टेम्परेचर आणि प्रेशर याच्यामध्ये जे इन्व्हर्सली प्रोपोर्शन आहे का, म्हणजे टेम्परेचर वाढत असेल तर त्या ठिकाणी प्रेशर कमी होत जाणार आहे.
प्रेशर वाढलं तर टेम्परेचर कमी होत जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून पर्जन्याची असणारी भूमिका वाढते. म्हणजे आपल्या असणाऱ्या भारतीय उपखंडामध्ये जेव्हा उन्हाळ्याच्या कालावधीच्या अनुषंगाने म्हणजे मे पर्यंत किंवा मिड जून पर्यंत तापमान खूप जास्त असतं, त्यामुळे तापमान वाढायला लागतं आणि प्रेशर कमी होतं. प्रेशर कमी होत असताना जास्त असणाऱ्या दाबाकडनं कमी दाबाकडे वारे व्हायला लागतात आणि ते वारे मान्सून घेऊन येतात, हे लक्षात घ्यायचं. आणि त्यालाच म्हणतो आपण नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा उल्लेख याच्यामध्ये येतो. आणि त्याच्यामध्ये अल निनो एवढा डेंजर पद्धतीने इम्पॅक्ट करतो की तो समुद्रामध्ये पॅसिफिक ओशन मध्येच त्या ठिकाणी जास्त असणाऱ्या हीटला क्रिएट करतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्याच्यामुळे जे जनरली पॅसिफिक ओशन कडनं इंडियन ओशन कडे वारे वाहत येतात का, त्याच्यावरती इम्पॅक्ट पडतो. त्यामुळे वाऱ्यांची असणारी वाहनाची असणारी दिशा आणि गती हे कमी होते. त्यामुळे मान्सून वरती इम्पॅक्ट पडतो, हे इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे अशा कंडिशन्स मध्ये काय होतोय, विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरामध्ये बळकट होणारा अल निनो ही परिस्थिती आता ह्याच गोष्टीला इंडिकेट करते. म्हणून पर्जन्य भारतामध्ये असणाऱ्या प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला कमी होताना दिसणार आहे. कुठं मध्य आणि पूर्व पॅसिफिक मध्ये पाण्याचं तापमान काय होतंय, वाढतंय. आणि काय सांगितलं, जिथं तापमान वाढतोय तिथं प्रेशर कमी होतो. आणि वारे कसे वाहतात, तर जास्त प्रेशर कडनं कमी प्रेशर कडे वाहतात त्या ठिकाणी. मग त्याच्यामुळे इथं जास्त म्हणजे पॅसिफिक मध्येच वारे येणार आहेत. पॅसिफिक मधून वारे जाणं गरजेचं आहे. मग वारे गेले तर मग ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, सोबतच साऊथ ईस्ट एशियाचा उल्लेख असेल आणि मग आपल्याला इंडियन कॉन्टिनेंट किंवा इंडियन सब कॉन्टिनेंट मधल्या असणाऱ्या देशांना याच्यामुळे पर्जन्य मिळत असतो. पण तो आता इम्पॅक्ट होणार नाहीये, हा मुद्दा दिसतोय आपल्याला. सोबतच या ठिकाणी येतो तो म्हणजे जागतिक वॉकर अभिसरणचा मुद्दा. काय येतो या ठिकाणी, वॉकर सर्क्युलेशनचा असणारा रेफरन्स. म्हणजे काय, इथं वाऱ्यांच्या असणाऱ्या दिशा आणि त्यांच्या असणाऱ्या गती बदलत चाललेल्या आहेत एल निनोच्या इम्पॅक्टमुळे. त्याच्यामुळे या ठिकाणी पर्जन्यमान कमी होत जाणार आहे. सोबतच महत्वपूर्ण मुद्दा, भारतीय उपखंडावर कोरड्या आणि उच्च दाबेच्या हवेचा प्रवाह तयार होतो, जो ढग निर्मिती आणि मान्सून वाऱ्यांना दाबून टाकणार आहे. कारण का उच्च दाबाचा या ठिकाणी प्रदेश तयार होणार आहे, कारण मे पर्यंत किंवा मिड जून पर्यंत तापमान वाढत जातोय, दाब कमी असणार आहे. अशा कंडिशन्स मध्ये वारे येत जातात. वारे येत असताना वारे पर्जन्य घेऊन येत नाहीयेत, त्याच्यामुळे इथला असणारा दाब वाढतो, तापमान कमी होतो. अशा कंडिशन्स मुळे वारे पाऊसही घेऊन आल्यामुळं तिथं त्या ठिकाणी पर्जन्यच मुळात कमी होतो, ढगच निर्मिती होत नाहीये. कारण ते आर्द्रतेच्या माध्यमातून वारे घेऊन आर्द्रता त्या वाऱ्यासोबत येणं अपेक्षित होतं, ते आर्द्रता आणि तो पर्जन्य तयार होत नसल्या कारणानं पर्जन्याचं असणारं प्रमाण कमी होताना दिसतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ऑदर डिस्ट्रॅक्टर्स काय असतात त्या ठिकाणी, तर अतिशय महत्वाचं मॉडेल या ठिकाणी MJO, यालाच म्हटलं जातं या ठिकाणी मॅडन जुलियन ऑसिलेशन. हे तुम्हाला जिओग्राफीमध्ये लिहावं लागणार आहे. मग या ठिकाणी आपण मॅडन जुलियन ऑसिलेशनचा उल्लेख कसा असतो तर सिंपल फक्त ऐका. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पृथ्वी स्वतःभोवती जेव्हा फिरते, ती कशी फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. कशी फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे. समजा आता हा पूर्व दिशा आहे आणि पश्चिम दिशा आहे असा उल्लेख केला, तर पृथ्वी फिरणार कसे, या पद्धतीने फिरते. या पद्धतीने फिरत असताना जे वारे आहे ना, ते वारे त्या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फिरतात. म्हणजे काय, पृथ्वीच्या दिशेने विरुद्ध असणाऱ्या दिशेच्या अनुषंगाने या ठिकाणी वारे फिरत असतात. कारण त्या ठिकाणी उल्लेख केला तर तिथं पर्जन्य, त्याच्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा तापमान आणि प्रेशर यांच्यामुळे विषुववृत्ताच्या झोनमध्ये तुम्हाला वारे हे कसे फिरताना दिसतात त्या ठिकाणी, तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहतात. आणि त्या अनुषंगाने जनरली कंडिशन असते. परंतु 30 ते 60 दिवसांच्या असणाऱ्या ब्रेकच्या दरम्यान, म्हणजे जेव्हा मान्सून सीझनचा उल्लेख केला, तर या दरम्यान या असणाऱ्या 30 ते 60 दिवसांच्या कालखंडामध्ये विषुववृत्तावरती कधी कधी वाऱ्यांची दिशा पृथ्वीच्या दिशेसारखीच होती. मग पृथ्वीच्या दिशासारखी होत असेल तर काय होतं, मग या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे व्हायला लागतात. मग पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे व्हायला लागल्यामुळं काय होतं, पर्जन्यमान वाढतं, मान्सून वाढतो. पण आता काय होतंय, आता दिशा पृथ्वीच्या असणाऱ्या फिरण्याच्या किंवा परिभ्रमणाच्या असणाऱ्या किंवा आपण या ठिकाणी स्वतःभोवती फिरण्याच्या असणाऱ्या दिशेसोबतच या ठिकाणी वारे वाहत नाहीयेत, त्याच्या उलट्या दिशेने त्या ठिकाणी वाहत आहेत. त्याच्यामुळं हा असणारा पाऊस जो कदाचित या असणाऱ्या दिशा चेंज झाल्यामुळं, कसं, पश्चिमेकडून पूर्वेकडे जर वारे व्हायला लागले तर त्याच्यातून पर्जन्य वाढू शकतं. पण आता कसे वाहत आहेत, ते पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतात, तर त्याचाही परिणाम या ठिकाणी होतोय. म्हणून पर्जन्य कमी होणार आहे. आणि उत्तर हिंदी महासागरावरती कमी दाबाच्या पट्ट्यांचा सुद्धा तात्पुरता अभाव आपल्याला या ठिकाणी दिसतोय. कुठं, हिंदी महासागरावरती इंडियन ओशनच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला काय दिसतो, कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी हायलाइट होताना दिसतोय. हे इथे लक्षात घ्यायचं. आता अपेक्षा काय, थोडीशी असणारी भूमिका पॉझिटिव्ह असू शकते का, तर येस असू शकते. कशी,
दिलासादायक बाब काय या ठिकाणी, तर दी मिटिगेटिंग होप हा असणारा उल्लेख कुठे येतो, इंडियन ओशन डायपोल मध्ये. इंडियन ओशन डायपोलचा उल्लेख काय केला तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर पर्यंत पॉझिटिव्ह डायपोल विकसित होऊ शकतो असा असणारा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा अंदाज आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं या ठिकाणी, या पॉझिटिव्ह डायपोलमुळं पश्चिम हिंदी महासागराचं पाणी उबदार होतं आणि आर्द्रता वाढते. कारण वारे हे आर्द्रतेला घेऊन येतात, मग ढग तयार होतात, मग पर्जन्यमान त्या ठिकाणी आपल्याला जास्त पडताना दिसतो. म्हणून आर्द्रता घेऊन येणं आवश्यक असणार आहे. ते या असणाऱ्या इंडियन ओशन डायपोलच्या कंडिशनमुळे जर पॉझिटिव्ह राहिला तर पाऊस वाढू शकतो. हे एल निनोचा नकारात्मक परिणाम काय करू शकतो, काही प्रमाणामध्ये कमी करू शकतो, म्हणजे बफर झोन तयार करू शकतो. आणि अपेक्षा अशी आहे की ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत तो पॉझिटिव्ह कदाचित होऊ शकतो. हा असणारा उल्लेख या ठिकाणी आपल्याला दिसतो. आता अशा कंडिशन्स मध्ये अवकाशीय पर्जन्यमान आणि वाढत्या तापमानाची असणारी तफावत ही कशा पद्धतीने येते आता दिसते आपल्याला, तर या ठिकाणी कोरडे पट्टे तयार होताना दिसतात. मग कसे, देशातील बहुतांश भागामध्ये पावसाची तीव्र तूट आता अपेक्षित असणार आहे. मग प्रभावित क्षेत्रे कुठला असेल, भारताचा मध्य भाग असेल, पश्चिम मध्य भाग असेल आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताचा उल्लेख या ठिकाणी येतोय. लक्षात घ्या, दक्षिण द्वीपकल्पीय भारताचा उल्लेख याच्यामध्ये सगळा येतोय, मध्य भारताचा उल्लेख याच्यामध्ये केला जातोय, सोबतच कुठला उल्लेख या ठिकाणी केला जातोय, पश्चिम मध्यचा उल्लेख, म्हणजे या असणाऱ्या सगळ्या भागाचा उल्लेख या ठिकाणी केला जातोय. तर हिथं सगळ्यात जास्त फटका पडेल, म्हणजे आपला महाराष्ट्र सुद्धा या असणाऱ्या कोरड्या पट्ट्यामध्ये येणारे पाऊस कमी दिसतोय. सामान्य पट्टे कुठे असेल जिथे पाऊस नॉर्मली पडू शकतो या ठिकाणी आपल्याला, तर हा पट्टा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचा, हा जो ना. मग कोणता, काही वेगळे भाग या तीव्र तुटीतून वाचू शकतात जेथे सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. मग कोणता असेल या ठिकाणी, तर इथला असणार भारताचा वायव्येकडचा भाग असेल, ईशान्येकडचा भाग असेल या ठिकाणी, आणि पूर्व मध्याचा भाग असेल, हा असणारा भाग या ठिकाणी येतो. आणि भारताचा काही भाग याच्यामध्ये तुम्हाला पर्जन्य हायलाइट होताना दिसतो. म्हणजे जर जनरली आपण याला जर डिवाइड करण्याचा प्रयत्न केला भारताला, तर भारताच्या मध्यापासून खाली तुम्हाला पर्जन्य कमी, तर मध्यापासून वरती पर्जन्य तुम्हाला ऍव्हरेज किंवा ऍव्हरेज पेक्षा थोडंसं जास्त, आणि या असणाऱ्या पूर्वेकडच्या भागामध्ये तुम्हाला पर्जन्य चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पण जसं तुम्ही जम्मू काश्मीरकडे जाल तिथं सुद्धा असणारी परिस्थिती कमीच असणाऱ्या पर्जन्याची तुम्हाला दिसेल. आता होतोय कसं, या ठिकाणी तापमानामध्ये वाढ होतोय, टेम्परेचर सर्ज होतोय. अशा कंडिशनमध्ये कोरड्या परिस्थितीसोबतच देशाच्या बहुतांश भागामध्ये दिवसांचं कमाल आणि रात्रीचं किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काय होईल, संपूर्ण उपखंडात उष्णतेचा ताण, हीट स्ट्रेस अधिक तीव्र होऊ शकतो. हीट स्ट्रेस अधिक तीव्र झाला तर जे पाणी आता रिझर्व्ह आहे, जे पाणी आपल्याकडे अजूनही या ठिकाणी इंटॅक्ट कंडिशन मध्ये आहे, त्याचं सुद्धा प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागू शकतं. त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मग याच्यामुळं मान्सूनच्या असणाऱ्या तुटीचं काय होऊ शकतं, साखळी परिणाम. साखळी परिणाम म्हणजे एका घटकामुळे बाकीच्या सगळ्या घटकांवरती परिणाम पडायला सुरुवात होतो. आणि त्याचा उल्लेख केला तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा कृषी संकटाचं असणारा साखळी परिणाम दिसेल आपल्याला. ऍग्रिकल्चर डिस्ट्रेस होईल या ठिकाणी, कृषी संकट येईल. त्याच्यामुळे काय होईल, खरीप पेरणीमध्ये विलंब होईल. खरीप असणाऱ्या पेरणीमध्ये मग भात लागवड असेल, सोयाबीन असेल, या पिकांवरती गंभीर परिणाम होऊ शकतो. आणि याच्यामुळे काय होईल, या ठिकाणी पावसावर अवलंबून असलेल्या भागामध्ये उत्पादनामध्ये घट होऊ शकतो. आणि त्याचा परिणाम काय होईल, तर अन्नधान्यामध्ये महागाईचा खूप मोठा धोका आपल्याला या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. बाजारातील पुरवठ्याला अचानक धक्का सुद्धा लागू शकतो. आणि त्या अनुषंगाने संसाधन आणि ऊर्जा क्षेत्रावरचा वाढता ताण हा कसा कमी करता येऊ शकतो. मग इथं पहिल्यांदा ताण कसा वाढणार आहे ते बघूया. संसाधन आणि ऊर्जा ताणाचा उल्लेख केला, रिसोर्सेस अँड द एनर्जी स्ट्रेसचा रेफरन्स पाहिला, तर हे जर ताण निर्माण झाला तर कारणीभूत घटक कोण असतात, तर जलाशयांच्या पाणी पातळीमध्ये 25% घट होऊ शकते. मी आता सांगितलं की जर त्या पद्धतीचं असणारं आर्द्रतेचं प्रमाण कमी व्हायला लागलं, हीट असणारी भूमिका वाढायला लागली, तर त्या अनुषंगाने प्रेशर कमी होणार आहे. अशा कंडिशन्स मध्ये आर्द्रता कमी झाल्यामुळं पर्जन्य किंवा पाण्यामधले असणारे जे रिसोर्सेस आहेत, घटक आहेत, जलसाठे आहेत, त्यातलं पाणी कमी होऊ शकतं. आणि ते किती, 25% कमी होऊ शकतं. आणि 2025च्या याच काळातील पाणी पातळीच्या तुलनेत ही सगळ्यात मोठी लक्षणीय घट आहे. याच्यामुळे काय होईल, भूजलामध्ये सुद्धा मोठी घट होणार आहे. ग्राउंड वॉटर मध्ये सुद्धा मोठी असणारी तफावत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि याचा परिणाम काय होईल, याचं रिझल्टिंग काय असेल, जलविद्युत निर्मितीमध्ये घट होईल, विजेच्या कमाल मागणीत वाढ होणार आहे. सगळ्या गोष्टी एकमेकावर डिपेंड आहे. पाऊसच नाही झाला तर वीज सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीनं
प्राप्त होणार नाहीये. हा एक इम्पॅक्ट या ठिकाणी लक्षात घ्यायचा. हायड्रो पॉवर ड्रॉप होईल, पीक पॉवर डॅमेज होतील या ठिकाणी, डिमांड वाढून जाईल या ठिकाणी आणि किती 240 गिगावॅट पेक्षा सुद्धा जास्त पातळीवर पोहोचण्याची मागणी या ठिकाणी दिसेल. आपल्याला विजेची मागणी वाढताना दिसणार. आता या असणाऱ्या मान्सूनचा भारतावरचा खरा अर्थमंत्री आणि त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम, मान्सूनच आपल्या भारताला चालवतो असं आपण म्हणलं तरी चालेल. कसा उल्लेख करायचा या ठिकाणी मुद्दा बघा. एल निनो बळकट झाल्यामुळे काय होईल, जुलैमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल आणि किती जनरलाइज असणार आहे, सर्वसामान्य पद्धतीने जो सरासरी पाऊस पडायचा ना त्याच्या 94% कमी पाऊस या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार आहे या संपूर्ण असणाऱ्या जुलैमध्ये. त्यामुळे काय होईल, खरीप हंगामाच्या अंतर्गत खरीप पेरणीमध्ये धक्का लागेल या ठिकाणी, जलसंपत्तीचा ऱ्हास होईल, ऊर्जा क्षेत्राची संवेदनशीलता हायलाइट होईल आणि स्थूल अर्थशास्त्रीय परिणाम असेल. भारताची असणारी 45% कार्यबल वर्कफोर्स ही शेतीवर अवलंबून आहे आणि जर ती शेतीच ठप्प झाली तर 45% असणाऱ्या वर्कफोर्सला तुम्ही काम काय देणार आणि त्यातून उत्पन्न काय काढणार आणि त्याचा असणारा दीर्घकालीन परिणाम सुद्धा या असणाऱ्या वर्षी आपल्याला या ठिकाणी होताना दिसून येईल. आणि त्याचा परिणाम हा जर पडला तर भारताची असणारी फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमीची असणारी जी काही ओळख आहे का ती सुद्धा संपताना तुम्हाला दिसेल. सोबत उल्लेख केला दीर्घकालीन हवामान लवचिकता आणि याच्यावरती असणारी उपाययोजना काय करणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, हे तर लक्षात घ्यायचं. काय ऍग्रिकल्चर कॉन्टिंजन्सी, कृषी आपत्कालीन योजना तयार करणं आवश्यक असणार आहे आपल्याला. म्हणजे काय, आपल्याला नॅशनल मिलेट्स मिशन म्हणजे ज्या असणाऱ्या भरड धान्याला पाणी कमी लागतं असे असणारे पिकं तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादनामध्ये आणावी लागतील. मायक्रो इरिगेशन, सूक्ष्म सिंचनाची असणारी भूमिका घ्यावी लागेल. प्रति थेंब अधिक पीक याच्यावरती आपल्याला जावं लागेल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला आपल्याला ऍक्टिव्ह करावं लागेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये. नंतर इथं वॉटर हार्वेस्टिंग, जलसंचयन करायचं आपल्याला या ठिकाणी, जसं की अमृत सरोवर मिशन असेल या ठिकाणी, मनरेगा असेल, आत्ताच असणारा विकसित भारत जी रामजीचा उल्लेख असेल, त्याच्यामध्ये आपल्याला काम करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त जलसंचय करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. जेवढा पर्जन्य पडेल त्याच्या प्रत्येक असणाऱ्या थेंबाचा विचार करून त्या असणाऱ्या पाण्याचा संचय करणं आवश्यक असणार आहे आणि अचूक हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी घ्यावा लागेल. नाहीतर आपल्याला माहिती आहे आपल्या असणाऱ्या हवामान अंदाजाचं काय होत असतं. ओके, मग त्या अनुषंगाने असे असणारे मुद्दे या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक असणार आहे. यातून आपण बाहेर पडू अशी अपेक्षा ठेवूया आणि सुखरूपपणे हे असणारं वर्ष एल निनोचा इम्पॅक्ट कमी होईल आणि जग या असणाऱ्या संकटातून वाचेल. पर्यायानं आपला भारत सुद्धा या संकटातून वाचेल अशी अपेक्षा ठेवूया. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या माध्यमातून हा जो अहवाल दिलाय, हे जे संकट मेन्शन केलेत याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की मांडा. आणि आपला असणारा हा जो प्लॅटफॉर्म आहे महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमीच्या अनुषंगाने, तर इथं आपण युपीएससी, एमपीएससी आणि कंबाईन या असणाऱ्या परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेतो या ठिकाणी. आणि याच्यामध्ये आपल्याला मेंटरशिपच्या अनुषंगाने एमपीएससीचे असणारे माझे सदस्य डॉक्टर अरुण अडसूळ सर या ठिकाणी आपल्याला मेंटरिंगसाठी आहेत. सोबतच पाहिलं तर एक्झॅक्टली या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला आवश्यकता असते ते म्हणजे एनसीआरटीची असणारी, आणि ती एनसीआरटीची असणारी फाउंडेशन सिरीज आपण स्टार्ट करतोय, ज्यामध्ये तुम्हाला एनसीआरटीचे असणारे पीडीएफ फ्री मध्ये मिळून जातील. आन्सर रायटिंग कसं करायचं ते कळून जाईल, नोट्स मेकिंग कशा असतील ते कळून जातील आणि सगळे तुमचे बेसिक कन्सेप्ट त्या ठिकाणी कव्हर होणार आहेत. यासाठी काय करायचं तुम्हाला, यासाठी तुम्हाला महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमीचं असणारं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातील. सोबतच काय तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विजयी बहु बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेले आपण, तर या बॅचचा असणारा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, सेशन आवडलं असेल तर साहेबांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. पहिल्यांदा लाईक करा, कमेंट करा तुमचं मत काय आहे काय नाही ते. आपण स्टार्ट केलेलं आहे नवीन चॅलेंजच्या अनुषंगाने, तर याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे आणि क्वालिटी कंटेंटला आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू द्यायची. ठीक आहे, थांबूया इथं, आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.